नाही यात बघा हे लहान मासे मोठे मासे यात प्रश्न नाहीये. आम्ही यात राजकारण करू इच्छित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर या राज्यात जी स्थिती निर्माण झाली आणि लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला तो कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी, या संपूर्ण कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो दडपण्यासाठी आमचा विरोध आणि लढा त्यासाठीच आहे. कोट्यवधी रुपयाचं काम टेंडरच्या माध्यमातून काढल्यावर प्रत्यक्षात काम 20-25 लाखात आटपलंय पुतळ्यासह. हे आपण पहा. पुतळा जो आहे मंजूर झालेला खर्च आणि झालेलं काम ही तफावत जर तुम्ही पाहिलीत, म्हणून तो पुतळा इतक्या कमी प्रतीचा झाला आणि मुख्यमंत्री म्हणतात 45 किलोमीटर ताशी वेगानं वाऱ्यानं पडला. या राज्यामध्ये कशातही भ्रष्टाचार होऊ शकतो. हे राज्य जे आहे, हे सरकार जे आहे, हे महाराजांच्या नावानंच भ्रष्टाचार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लूट चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत. काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागाच्या, ओला दुष्काळ. तिथले रस्ते वाहून गेले. परभणी असेल बरं का, त्यानंतर बाजूचे सगळे जिल्हे, हिंगोली असेल, संभाजीनगर असेल, म्हणजे रस्त्याच्या रस्ते वाहून गेले. तिकडले जे तरुण कार्यकर्ते आहेत ज्यांची घरं वाहून गेली, शाळा, गुरं ढोरं माणसं वाहून गेली, त्यांनी जे आमच्यासमोर डॉक्युमेंट्स ठेवले, ह्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची कामं सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रस्ते वाहून गेले. एक सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरातमधली आहे. आता परभणीतल्या गावातल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना, हिंगोलीतल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना. का महाराष्ट्रात मुलं नाही आहेत, तरुण मुलं नाही आहेत, इंजिनियर्स नाही आहेत जे काम करू शकतील? काल आदित्य ठाकरे, माननीय आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः आमचे अनेक पदाधिकारी आम्ही फिरत होतो. अवस्था अत्यंत गंभीर आहे दुष्काळाची. सर्व काय वाहून गेलेलं आहे. अजून सरकारने पंचनामा केलेला नाहीये. दुर्दैव असं आहे, हे रस्ते गुजराती ठेकेदारांनी केलेले ग्रामीण भागातले वाहून गेले. गुजराती आहे, मी परत म्हणतोय, तुम्ही तपास करू शकता. आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर सरकारला जाग आली आणि मग तहसीलदार, बीडीओ वगैरे धावत